बेबी चालले आज आहे कुठे चाललं फिरायचं आम्ही शहापूरला चाललोय. आमची गाडी राहिलेली आहे शहापूरला गाडी आहे. तेवढं रात्री दुसरीला एकला पण ते खूप महाग लागत ना त्याची विक्री केली नाही आणि नवीन मोबाईल पण घरीच ठेवला आम्ही. आता आम्ही सगळ्या रेकॉर्ड जुन्या मोबाईलमध्ये ट्रेनचा प्रवास फर्स्ट टाईम ट्रेनचा प्रवास नाही करत स्टेशनमध्ये कशी घाण आहे. आता एक व्यक्ती दारू पिऊन तिकडं पळाला आहे गेला. असा कपड्यांचा राडा इथे टाकला आणि सगळ्यांनी एवढी पब्लिक आहे तरी कोणी काय त्याला बोललं नाही. असं घाण करतात बघा कसे किती घाण सगळं कसं टाकलंय दारू. कपडे त्याचे कपडे करण्याचं पण घाणच आहे ना. घड्याळ आहे काय आहे त्याचं साहित्य आहे आणि पळाला आणि ट्रेनमध्ये बसले लोक. पब्लिक फक्त याशी बघत आहेत बस बिनकामाची पब्लिक आहे फक्त बघणारी. आणि अशी मला दिसला असताना तर मी त्याची व्हिडिओ बनवली असते त्याला बडबड केली असती पण माझ्यासमोरून तो गेला पण मी काहीच करू शकले नाही. आणि हा माणूस किती घाण केली बघ. आणि आम्ही म्हणतो स्वच्छ भारत का इरादा कर लिया देश से अपने वादा पण काही नाही हा इथे. स्वच्छ भारत का इरादा काहीच नाही आहे. ते सगळे घाणचा वादा आहे बघा घाण कल्याण साहित्य घरचं साहित्य आहे फक्त काही इथं टाकायची जागा आहे का. पिलेला आहे माणूस तो पिलेला आहे पण लोकांनी त्याला बडबड करायला पाहिजे. काय बोलते मला दिसला पाहिजे होता. मला नव्हतं मी तो पळून जाईल तो काय पण झाला पळाला. चांगला किती स्टँडर्ड दिसत होता आणि काय सामान टाकून पटकन गेलं पळून गेला. टिटवाळा ट्रेन आलेली आहे तर चला आता आम्ही बसू. कुठल्या डब्यामध्ये बसायचं चला 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 नाही कुठला कसारा कसारा स्टेशन. आता तर आम्ही फक्त कसारा स्टेशन आलं. मी इथे कुठलं ट्रेन पकडायची टिटवाळा कुठे तिथं कसारा लिहिलंय ना. तुम्ही मला येड्यात काढताय सांगा पहिले कुठे आलो आपण. सॉरी मला एवढं माहिती नाही मी थोडीशी अनाडी. आता आम्ही टिटवाळा स्टेशनला आलो पण माझा कॅमेरा बॅक का नाही होता फ्रंट का नाही दिसत होते. बघा हे स्टेशन किती स्वच्छ आहे ना किती छान आहे. टिटवाळा स्टेशन इथं ना टिटवाळ्याचं मंदिर आहे खूप सुंदर आहे ना प्रसिद्ध आहे एकदम. टिटवाळ्याचं गणपती खूप छान आहे म्हणून त्याचं स्टेशन खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ आहे. आमच्या कल्याणचं स्टेशन खूप घाण आहे. संगावला आलो बाप्पा केवढा हाजी ना. नाही गाडी दाखवायची मला आपली. कुठे बाजूला किती हो तेवढ्या रात्री तर आम्ही का फिरायला ना आलो काय नाही. यांची गाडी राहिली आहे सनगावला म्हणून आम्ही गाडी घ्यायला आलो होतो. तुम्हाला आज थोडं लांबून झालं एवढ्या रात्रीचा फिरायला आलं बघा बेकार माणूस मला काय फिरायला आलं. एक तर माझी लुसी एकटी राहिली तिकडे. 1 तास यायचा 1 तास जायचा 2 तास लागले आणि मी आता आलो गाडी घ्यायला. ते गाडी घेऊन एवढा थंडीचा प्रवास बाबा अजून जेवलो पण नाही. कधी घरी जाऊ कधी जेवू. लुसीला जेवण दिलं आणि आम्ही पटकन निघलो. फक्त गाडी घ्यायला आलो आम्ही. इतकं तर कडूच माणूस त्या स्वतः एकटं यायचं का नाही बोलवतो तू पण चल चल बाबा गाडी घ्यायला. उद्या फिरायला जायचं होतं ना. फिरायला कसलं रविवार आहे काय फिरताय सामान आणायला जायचं म्हणून झाली स्टार्ट गाडी आमची. खडूस माणूस झाली का स्टार्ट गाडी घ्यायला आल. तुम्ही मला कुठं बोलले तिकड नाही आहे म्हणून. मी येडी बस हळू थांबा मला नीट बसू द्या. थांबा ओके आजचा ब्लॉग इथं संपत आहे. बाय. जेवायला नेणार आहे का मला कुठे. जेवायला नेणार आहे का कुठे. हां मग ठीक आहे बाय नाही बोलत जेवू खाऊ मग बाय बोलू. नाही बाय बाय नाही बाय जेवायला नाही डायरेक्ट घरी लुसी वाट बघते का.
वाजलेत रात्रीचे. आता लुसी बघू काय करते. हा का गुपचूप चालले वरती रेडी. गाय पडली असती अजून. तिला आवाज नाही ना आपण आलेलो. क्लिक नाही झालं तिला. एवढं आम्ही दरवाजा वगैरे उघडे टाकून जातो बघा लुसीच्या भरोशावर. कोणाची याची हिंमत आहे का आमच्या घरात? मम्मा आली मम्मा आली. आली 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 चली. बेडवर होती. आली 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 बेटा आली. थांब थांब थांब. तू घाबरली का? तुझं घाबरलेली कुठलंच दिसत नाही मला. घेऊ दे तिला. ती घेऊ दे. नाही तोडलं तिने. गुजगल काय बबड्या. आली ना मम्मा आली ना. ओ ओ ओ मोबाईल